ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटचं एक भावनिक पत्र समोर आलंय। सांगण्यासारखं बरंच काही आहे, मात्र त्यासाठी पुरेसे शब्द माझ्याकडे सध्या नाहीयेत असं तिने या पत्रामध्ये म्हटलंय। जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी पुन्हा बोलेन असं विनेशने म्हटलंय। आम्ही हार मानली नाही, आमचे प्रयत्न थांबले नाहीत आणि आम्ही शरणागती पत्करली नाही, पण घड्याळाचा काटा आमच्यासाठी थांबला आणि ती वेळ योग्य नव्हती असं विनेशने म्हटलंय। वडिलांचं निधन, आईचा कॅन्सर, जीवनामधील संघर्षाचा पत्रामध्ये विनेश फोगाटने उल्लेख केला। विनेश फोगाटने मन मोकळं करणारं 3 पानी पत्र लिहिलंय। तर विनेशने पत्रामध्ये काय म्हटलंय आपण बघूया। एका लहान गावातील एक लहान मुलगी असल्याने मला ऑलिम्पिक म्हणजे काय आणि किंवा या रिंगचा अर्थ काय आहे माहित नव्हतं। वडिलांच्या मृत्यूनंतर आईलाही 3ऱ्या टप्प्यातील कर्करोगाचं निदान झालं होतं। तीनही भावंडांचा प्रवास सुरू झाला आणि ज्यांनी आईला आधार देण्यासाठी बालपण गमावलं, जगण्यानं मला खूप काही शिकवलं। माझ्या आईचे कष्ट, कधी हार न मानण्याची वृत्ती आणि लढण्याची वृत्ती पाहून मी जशी आहे तशीच राहिली। इथवरच्या माझ्या प्रवासामध्ये मला चांगले वाईट अनेक जण भेटले। भूतकाळामध्ये 1.5 ते 2 वर्ष बऱ्याच गोष्टी घडल्या। आम्ही ज्या संकटात होतो त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता। माझ्या आजूबाजूचे लोकांमध्ये प्रामाणिकपणा होता, त्यांचा माझ्यासाठी सदिच्छा आणि मोठा पाठिंबा होता। लोकांचा माझ्यावरील विश्वासामुळेच मी इथवर पोहोचू शकले। सांगण्यासारखं बरंच काही आहे, पण त्यासाठी पुरेसे शब्द माझ्याकडे सध्या नाहीत आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी पुन्हा बोलेन। 6 ऑगस्टच्या रात्री आणि 7 ऑगस्टच्या सकाळबाबत मी एवढंच सांगेन की आम्ही हार मानली नाही, आमचे प्रयत्न थांबले नाहीत आणि आम्ही शरणागती पत्करली नाही, मात्र घड्याळाचा काटा आमच्यासाठी थांबला आणि ती वेळ योग्य नव्हती। कदाचित अपात्रतेची कारवाई झाली नसती तर मी 2032 पर्यंत खेळू शकले असते, कारण माझ्यात जिद्द आणि माझ्यात कुस्ती नेहमीच असेल। भविष्यामध्ये माझ्यासाठी काय आहे आणि या प्रवासामध्ये मला काय वाटेल हे मी सांगू शकत नाही। मला खात्री आहे की मी ज्यावर विश्वास ठेवते आणि योग्य गोष्टीसाठी मी नेहमीच लढत राहीन।